नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी कॉपर प्लेट पेनचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो तुम्ही सर्वांनी पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. या आधीच्याही व्हिडिओमध्ये हाच पेन मी दाखवला होता. त्याच्या साहाय्याने आपण काही लेटर्स पॅरेग्राफ वगैरे केला होता. सेम तोच पेन आहे. त्याच पेनने आपण अजून काही लेटर्स किंवा शेप्स वगैरे कसे करता येतील सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत. क्लिक कंपनीचा फ्लेक्स हा पेन आहे. फाउंटन पेन सारखा सेम आहे हा पेन. हा पेन कसा वापरायचा आणि कोणती इंक याच्यासाठी हवी आहे, कुठल्या पेपरवरती तुम्ही लिहू शकता, हे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहूयात. व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. कॉपर प्लेट पेनसाठी तुम्ही पार्करची सुद्धा इंक खूप छान चालते. सो अगदी तुम्हाला इझिली कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होऊ शकते. पार्करची ब्लू कलरची इंक बॉटल आहे माझ्याकडे. फाउंटनचा सेम पेन आपल्याला पूर्ण इंक बॉटलमध्ये डीप करावा लागतो. नॉर्मली तुम्हाला छोट्या लाईन्समध्ये लिहायचं असेल, सिंगल लाईन्समध्ये, तर डीप करण्याची गरज पडत नाही. अगदी जर तुम्हाला मोठी अक्षरं जर हवी असतील तर तुम्हाला त्यावेळेसच फक्त तुम्हाला पेन डीप करावा लागतो. क्लिक स्क्रिप्ट जेव्हा आपण कॉपर प्लेट स्क्रिप्ट करताना त्याचे काही बेसिक शेप्स आहेत. बेसिक शेप्स आपण पहिल्यांदा पाहूयात. जिकडे तुम्हाला एंट्रान्स स्ट्रोक आहे, पहिल्यांदातून फर्स्ट स्ट्रोक आहे तो एंट्रान्स स्ट्रोक आहे, जो बॉटम टू टॉप आहे. कॉपर प्लेटमध्ये जे मेन प्रिन्सिपल आहे, जे की तुम्हाला बॉटमपासून टॉपपर्यंत थीन लाईन करावी लागते. बॉटम टू टॉप तुम्हाला थीन लाईन करावी लागते. टॉप टू बॉटम तुम्हाला बोल्ड लाईन करावी लागते. हे मेन प्रिन्सिपल आहे. टॉप टू बॉटम बोल्ड लाईन. त्यावेळेस टॉप टू बॉटम तुम्हाला लाईन्स करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला प्रेशर द्यायचं आहे पेनवरती. फ्लेक्झिबल नीब असल्यामुळे त्यातून तुम्हाला बोल्ड लाईन मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रान्स स्ट्रोक, बेसिक स्ट्रोक्स आहेत अजून काही. कंपाउंड कर्व, बॉटम टू टॉप थीन लाईन आहे. टॉप टू बॉटम बोल्ड लाईन, अगेन बॉटम टू टॉप थीन लाईन आहे. त्याला आपण कंपाउंड कर्व म्हणतो. हा आहे असेंडिंग लूप. असेंडिंग लूप, हा आहे डिसेंडिंग लूप. असेंडिंग लूप, डिसेंडिंग लूप. असेंडिंग लूप हा सेकंड लाईनपासून सुरू होतो. बॉटम टू टॉप असल्यामुळे थीन लाईन, टॉप टू बॉटम असल्यामुळे बोल्ड लाईन. हे टॉप टू बॉटम आहे त्याच्यामुळे बोल्ड लाईन. हा बॉटम टू टॉप आहे त्यामुळे थीन लाईन. ओव्हल शेप त्यामध्ये एक आहे. बेसिक प्रॅक्टिस तुम्हाला ओव्हल शेपची पण करावी लागेल. ओव्हल शेप्समधून भरपूर सारे लेटर्स क्रिएट होतात. याप्रमाणे राईट टू लेफ्ट, अगेन लेफ्ट टू राईट. ओव्हल शेपपासून खूप सारे लेटर्स तयार होतात. ए, जी, डी,
खूप सारे लेटर्स ओवल शेप्सपासून तयार होतात. हे आहे बेसिक प्रॅक्टिस. या बेसिक प्रॅक्टिसची एक एक पेजेस प्रॅक्टिस करायला पाहिजे. एक एक पेज प्रॅक्टिस केल्यानंतर आपण लेटर्स सुरुवात करू शकतो.